जर तुमच्याकडे मोगऱ्याचे जुने प्लांट आहे आणि त्याला अजून फुले आली नसतील तर सगळ्यात आधी तर त्याची कटिंग करून घ्या। इथे हार्ड प्रूनिंग आपल्याला करायची आहे, म्हणजेच आपल्याला जास्त कटिंग इथे करायची आहे। त्यानंतर माती ही मोकळी करून घ्यायची आहे, भुसभुशीत इथे आपल्याला माती करून घेणार आहोत, कारण आपण ह्यामध्ये आता फर्टिलायझर टाकणार आहोत। तर सगळ्यात आधी आम्ही इथे इप्सम सॉल्ट टाकलेला आहे, त्यानंतर नीमखली, थोडेसे इथे बोन मील टाकणार आहे मी। बोन मील जर तुम्हाला यूज करायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। त्यानंतर थोडी हळद टाकणार आहे, काही फंगस वगैरे असेल तर ते इथे मरून जाईल। त्यानंतर थोडेसे ह्युमिक ॲसिड आपण इथे वापरणार आहोत आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आणि थोडंसं मग त्यानंतर आपल्याला इथे कंपोस्ट ॲड करायचं आहे, तुम्ही वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत काहीही ॲड करू शकता। आणि त्यानंतर आपल्याला लगेच इथे पाणी टाकायचं आहे, माती कोरडी ठेवायची नाही, त्यामुळे मुळा खराब होऊ शकतात। तर ओली माती करून ठेवायची आहे आणि ह्याला व्यवस्थित उन्हामध्ये ठेवा।